या या नित्यानंद शास्त्री. बसायला आलेलो नाहीये मी इथे. कामाचं काय झालं गोरोबा? गोरोबा, कामाचं काय झालं असं विचारतोय मी. मडकी कुठं आहेत? शास्त्री, कृपया शांत चित्ताने ऐकून घ्या. काका आपली बाजू सांगणार नाहीत, मात्र आम्हाला सांगू द्या. इथे जे काही घडलं त्यात काकांचा हे घे. हे काय? हे आपण दिलेलं कामाचं आगाऊ मोल परत देतोय. म्हणजे काम झालं नाही आणि होऊ शकणारी नाही असंच ना? तसं नाही, काम झालं होतं. विठुरायाची आण घेऊन सांगतोय, खरोखर झालं होतं. पण काय? शास्त्री, कधी कधी अकाली पाऊस पडतो, कधी कधी पाऊस येतही नाही. निसर्ग नियमामध्ये खंड पडू शकतो, तिथे माणसांचं काय? निसर्ग विधी हे देवावर अवलंबून असतात आणि मनुष्य विधी कर्तृत्वावर आणि त्याच्या कर्तव्यावर. आणि यावेळी गोरोबांच्या बाबतीत दोन्हींची उणीव निर्माण झाली आहे, हेच खरं. तरी मी तुम्हाला सांगत होते, यांना इतकं मोठं काम देऊ नका, देऊ नका. परंतु नाही ऐकलत माझं. आणि घ्या, पाडलं यांनी तुम्हाला तोंड घशी. दिवसामागे दिवस व्यर्थ गेले. आता समारंभात काय तोंड दाखवणार आपण आपल्या आपतेष्टांना? आणि काय हो गोरोबा, तुमच्या ना करतेपणामुळे आमचं जे हसं होणार आहे त्याचं उत्तरदायित्व घेणार आहात तुम्ही? अनर्थ, फार मोठा अनर्थ ओढवणारे गोरोबा. तुम्ही विश्वासघात केला आहे माझा. एरवी स्वतःहून सांगत असताना माझं काम म्हणजे साक्षात विठुरायाची पूजा आहे म्हणून. पण या तुमच्या कृत्यामुळे विठुरायाचं नाव तरी घेऊ शकणार आहात का तुम्ही? हात थरथरणार नाहीत का पुन्हा मडकी घडवताना? असं काहीही होणार नाही. गोरोबा काका तुम्हाला दिलेला शब्द पूर्ण करतील. ज्ञानेश्वराव, शास्त्री, गोरोबा काकांना 1 दिवसाचा अवधी द्या. घ्या, जे इतके दिवसात साध्य झालं नाही ते एका दिवसात पूर्ण होणार आहे. होईल. काका 1 दिवसात आपलं कार्य पूर्ण करतील. हो, गोरोबा काकांच्या कामावरच्या निष्ठेला आणि पांडुरंगावरच्या श्रद्धेला जर का आव्हान दिलं जात असेल तर ते साक्षात पांडुरंगाला सुद्धा सहन होणार नाही. तुम्ही पाहाल, पांडुरंगाची ही पूजा गोरोबा काका सुविहितपणे पूर्ण करतील. एक दिवस, केवळ 1 दिवस. उद्याचा सूर्य डोईवर येण्या अगोदर ही मडकी पूर्ण व्हायला हवी. चला. गोरोबा, यावेळी तुमची प्रतिष्ठा पणाला लागली. तुमच्याकडे ही शेवटची संधी आहे आणि ती जर हुकली तर साक्षात परमेश्वराने जरी विनवणी केली तरीही तुम्हाला पुन्हा संधी दिली जाणार नाही.
आमच्याकडूनही नाही आणि कोणाकडूनही नाही. ओ रे माझ्या श्रीरंगा, काय झालंय? हा, असं झालं. आईने पाहिलंच नाही आमच्याकडे. थांबा, आपण आईलाच विचारूया. काय झालं गाई? तू का नाही पाहिलंस आमच्याकडे? मी ललत होतो ना. संती मावशी, एवढी कसली चिंता सतावतीये तुला की श्रीरंगाचं रडणंही ऐकू नाही यावं? काय झालंय? काय झालंय तेच तर कळत नाहीये. मावशी, त्या पांडुरंगावर विश्वास ठेव. सारं काही ठीक होईल बघ. त्याचाच विश्वास मोडल्याचं दुःख पचवणं अवघड जाते बघ. दुखते ग. भरल्या गोकुलाला कुणाची दृष्ट लागावी ना तसं झालं. मावशी, तुझी अवस्था मी समजू शकते. आणि ह्यांच्या मनाची अवस्था मी आज समजू शकते. त्या पितांबरानं चोरीचं निमित्त करून सारी मडकी फोडली हे आपण समजेत जाणतो. त्यामुळं पांडुरंगाला दिलेला शब्द आता अपूर्ण राहणार. या विचारानं ह्यांचं मन हातून पोखरून निघत असेल बघ. वा दया वा, चांगली वार्ता आणलीस. म्हणजे आपण केलेलं ते अलंकाराचं प्रकरण अगदीच बिनकामाचं होतं असं नाही म्हणता यायचं. वय अहो, चोरीचा कलंक नाही लागला त्या गोरोबावर, पण नामुष्कीचा लागला ना. अहो, आपण हे समजा आपल्या डोळ्यांनी बघायला पाहिजे होतं. अहो, डोळ्यांनी बघण्यापेक्षा कानानं ऐकण्यात मौज होती. त्या शास्त्रींनी असा अपमान केला गोरोबाचा, उभ्या जन्मात कुणी केला नसल. धनी, हे बघा, नित्यानंद शास्त्री आणि त्यांची बायको. धनी, मी जरा जाऊन येतो. कुठे निघालास? अहो, ज्या आगीचे चटके त्या गोरोबाला बसले, आता तीच आग आपल्यासाठी शेकोटी म्हणून कशी वापरतो ते बघाच. शास्त्री, ओ शास्त्री. नमस्कार नित्यानंद शास्त्री. नमस्कार. आपण हितचिंतक. आमचं हित पाहायला आम्ही समर्थ आहोत. तुमच्यासारख्या परक्या माणसाची आम्हाला आवश्यकता नाही. गोरोबा काकांनी लय मोठ्या प्याचामध्ये टाकले म्हणा तुम्हाला. मडकी घडवायचं वचन दिलं, पण ते काय ते घडवू शकले नाहीत. तुम्हाला कसं ठाऊक? अनुमान काढलो. गोरोबा काकांनी या खाद्याला दिलेला शब्द मोडायची ही काय पहिली येळ नाही. अहो, कामाचं मोलच नाही हो त्यांना. निव्वळ कामचुकार माणूस येतो. तुम्ही त्यांच्या हातात हिरा दिला, पण त्यांनी कोळसा समजून फेकून दिला का नाही. तुम्हाला हे सगळं. पण या हिऱ्याची योग्य पारख करणारा एक माणूस मला ठाव आहे, जो तुमचं काम वेळेत पूर्ण करेल. कोण? पितांबर बुवा. नाही नाही, अशा अनोळखी माणसावर आम्ही विश्वास ठेवू शकत नाही. ओळखीच्या माणसावर विश्वास ठेवून तरी काय मिळाले तुम्हाला? माझं ऐका, पितांबर बुवा येळेला चोख आहेत. मोल बी कमी घेतात, शब्द बी पाळतात. पाहू. गोरोबांना 1 दिवसाचा अवधी दिलाय, त्यानंतर पाहू. अहो, 1 दिवस?
अहो ती माती आणणं, चाळून घेणं, ती तुडवणं, त्यातून मडकी घडवणं, ती वाळवणं, भाजणं, अशी लई कामं असतात हो त्यात त्या गोरोबा काकांच्या व्यवसाय बंधूंनी त्यांच्याकडे पाठ फिरवली. आता मला सांगा, एका दिवसात एक माणूस एवढी सगळी कामं कशी काय पूर्ण करू शकत? ज्ञानेश्वर, तुम्ही सबूत दिलाय खरा, पण पितांबराने जी काय मडकी फोडली ती घडवाया मला लय दिस लागली होती. आता एक दिवसात कसं काय? जिथे तम आहे तिथे तेज आहे, जिथे निशा आहे तिथे प्रभा आहे, जिथे उत्पात आहे तिथे उपायही आहे. म्हणजे ज्या क्षणी आपली मडकी उद्ध्वस्त झाली तेव्हाच नव्याने मडकी घडवणारे हात सुद्धा निर्माण झालेत. हा कुठल्या हात? माझ्या व्यवसाय बंधूंनी तर मला नकार दिलाय. आता या 2 हाताने 2 नाही काका, आता तुमच्याकडे किमान 10 हात आहेत. म्हणजे तुम्ही? आम्ही आपले अतिथी आहोत. अतिथी देवो भव असं म्हणतात. परंतु देवालयात स्थान प्राप्त करून घेण्यापेक्षा आपलं सहाय्य करून आपल्या हृदयात स्थान प्राप्त करायला आम्हाला अधिक आवडेल. आम्ही आपलं सहाय्य करू. मडकी घडवायला केव्हा घ्यायची ते सांगा. अहो, फार फार वाईट आहे तो ही मडकी. काय? हो, फारच दर्जाहीन, ओबडधोबड आणि निकृष्ट आहेत. थोडक्यात काय, इथंही वेळ व्यर्थ गेला आपला. हो ना. अहो असं काय करताय? लांबून लांबून मडकी घ्यायला येतात लोक इथं. होय, कशी काय हा खरा प्रश्नच आहे. म्हणजे पाहता क्षणी निकालात निघावं असं काम आहे या पितांबर बुवांचं. ओ बाई, असं तडकन निघून जाणं बरं नाही. आम्ही मडक्यांसाठी माती पैठणून आणतो. तरीही अशी मडकी घडतात? अहो, आम्ही काय म्हणतो, आम्ही तुम्हाला हवी तशी मडकी घडून देतो. होय, आणि ते बी येळेत. नाही तसा येळ पाळण्याबाबत ग्रामात नाव लौकिकच आहे आमचा. अहो आता 4 माणसं घरात येतील तेव्हा ती मडकी वेळेत बनवलेत हे पाहतील, किती सुंदर आहेत की नाही, टिकाऊ आहेत की नाही हे पाहतील. अहो कशाला आमचा अधिक वेळ घेताय? त्या मूळ माणसाच्या बोलण्याला बोलून आम्ही इथपर्यंत आलो, हीच आमची चूक झाली. चला येतो. अहो, मी हात जोडते तुम्हाला. मी काय म्हणते ते ऐकत आहेत. पोटा पाण्यासाठी एखादा दुसरा व्यवसाय पहा, कारण या कामात तुमचं काहीही भवितव्य नाही. अहो ऐकत. अहो पाहिलंत, माझा नवरा कारागीर म्हणून नालायक. त्याचा अजून एक पुरावा मिळाला. ए, लई जीभ सैल सुटली या तुझी. काय चुकीचं बोलतीये म्या? ते तुमच्या तोंडावर तुम्हाला लज्जित करून निघून गेले आणि तुम्ही काय केलं? काही नाही. दयानंद भाऊजी, या माणसाचं आयुष्यात काही होणार नाही. या माणसाची मोठी स्वप्न बघायची पात्रता नाही आणि क्षमताही. त्या गोरोबाच्या बाबतीत निदान म्हणता तरी येईल, दैव देतं आणि कर्मण येतं. पण इथं देव आम्हाला काही देतच नाही आणि कर्मण न्यायचा काही प्रश्नच येत नाही. अहो वहिनी शांत व्हा. नाही मिळालं आपल्याला हे काम, पण हे काम त्या बरोबर नाही मिळालं ना. हेच काय तो आनंद. अहो तसं नव्ह, तुम्ही 4घं बी दैवी लेकर आहात.
आम्हाला आपलं मानून हे घर आपलं समजून समधी काम करता, मला माती आणायला सहाय्य करता, माझ्या लेकराला काय हवंय नौकेची बघता. आम्हाला लय आहे हे समज. अजून तुमच्याकडनं काम करून घेऊ काय? अहो कुठं फेडणार हे पाप मी? गोरोबा काका, संकट समयी हा पांडुरंग सुद्धा कटीवरले हात सोडून सहाय्यास धावून येतो. तिथे माणसांची काय गत? खरं आहे, पण ते नाही पटत. काका, माणूस त्याच्या कर्मानी मोठा होतो आणि तो कितीही मोठा झाला तरी कुठल्याही कामाची त्याला लज्जा का वाटावी? खरंय, पण 4 दिवस आलेल्या देवाच्या पाहुण्यांना कष्ट करायला लावून असं सहाय्य घ्यायचं मनाला पटत नाही हो. होय मावशी, अगं इतरांना सहाय्य करण्यातच खरं समाधान असतं. हे आपणच आम्हाला आश्रय देऊन सिद्ध केलंय ना. गावच्या लोकांकडून इतकं द्रव्य धन आपल्याला कामाच्या मोबदल्यात मिळतं, मात्र तरीही आपण ते गरजवंताला अडल्या नडल्याला देऊनच टाकतात ना. पोरी, सहाय्य सत्कारणी लागलं ना तर समाधान वाटतं. आपण सगळ्यांनी जरी सहकार्य केलं तरी 1 दिवसामध्ये एवढी माती आणून ती कालवून भाजून एवढी मडकी करणं शक्य आहे का? त्याला मनुष्यबळ लागेल ना हो? काका, आपण यत्न करू, कामाला सुरुवात तर करू. एक एक गोष्टी घडत जातील आणि माणसंही जमत जातील. पण पितांबरच्या धाकानं कुणी नाही येणार. इथले व्यवसाय बंधू आपल्या सहाय्यास येणार नाही, परंतु आम्ही शेजारच्या ग्रामात जाऊन तिथल्या लोकांना सहाय्यास बोलवू. हो, आणि मी गोरोबा काकांसवे जाऊन मातीची व्यवस्था लावतो. मग मी या कालवणासाठी इरीर जाऊन पाणी घेऊन येते. नाही मावशी, तू कुठेही जायचं नाही, मी आणते पाणी. जाणीव नेणीव भगवंती नाही, जाणीव नेणीव भगवंती नाही. हरी उच्चारणी पाही मोक्ष सदा, हरी उच्चारणी पाही मोक्ष सदा. नारायण हरी उच्चार नामाचा, नारायण हरी उच्चार नामाचा. तेथे कळी काळाचा रिघ नाही, तेथील प्रमाण नेणवे वेदासी, तेथील प्रमाण नेणवे वेदासी. ते जीव जंतुसी. ह्या समध्यांसाठी ज्ञानेश्वर सर्वस्व आहेत. काम करता करता कधी यांच्या ओटी ज्ञानेश्वरांचा हरिपाठ येतो हे त्यांचं त्यांना बी कळत नाही. मग काय झालं? आता मला सांगा, ज्यांच्यासाठी ज्ञानेश्वर सर्वस्व आहेत ते ज्ञानेश्वरांना नकार कसा देतील? वैकुंठ केले असे. हे मोल घ्यायचं आणि ह्यापुढं या समध्यांनी ज्ञानेश्वरांना नकार दिला पाहिजे. अहो पण कसं? ते तू बघ. तू या सर्वांचा म्होरक्या आहेस आणि जर का हे काम झालं नाही तर पितांबर बुवा यापुढं तुम्हाला कोणतंच काम देणार नाही. त्यांच्या भरोशावर तुमची मडकी घेतली जात आहे. ध्यानात ठेवा. अहो, तो दयानंद गेला हरपेच्या ग्रामी आणि त्या गोरोबांना माती मिळवण्यापासून थांबवायला हवं ना. कवा धरणं बघतीया
तुम्ही कुठल्या तरी इचारात हरवलाय. काय बोल नाही काय नाही, काय ते एकदाचे बोलून मोकळे व्हा ना. काय बोलायचं पुतळे, बोलण्यासारखं काय राहिलंय आता. म्हणजे ज्या क्षणी गोरोबांच्या पाठीशी ज्ञानेश्वर आणि त्यांचे भावंड उभे राहिले तवाच आपला पराभव निश्चित झाला होता. हे तवाच आपल्या ध्यानी यायला हवं होतं. हे बघा, असं काय बी नसते. असंच आहे पुतळे, असंच आहे. दयानं गोरोबांच्या घरात अलंकार लपवलं, ते कुठं सापडलं? आपल्या घरात. कसं? ज्ञानेश्वरासनी दिव्यत्वाची साथ आहे आणि गोरोबासनी ज्ञानेश्वरांची. त्यांचा पराभव करणं अशक्य आहे पुतळे, आणि हेच खरं आहे. असं काय बी नाही. या जगानं अशक्य गोष्टी होताना लई वेळा पाहिल्या, आणि त्यातल्या काही ज्ञानेश्वरांनीच दाखवल्या. ज्ञानेश्वर असतील देव माणूस, पण देव नाही. अहो, जिथे पुरातन काळात देवांचा पराभव होऊ शकतो तिथं देव माणसाचा का नाही? नक्की होणार. आणि एकदा का तो झाला की मग त्या गोरोबासनी कोण वाचवतंय? सध्या अगं मागच्या जन्मी आपण मोठ पुण्य केलं असेल बघ.